तुम्हाला आलेला आहे ए दाबड्या आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बुवा माझा रंग सुद्धा माझ्याकडे आला मितेश मोहिते यांच्याकडनं हे 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद आयुष पाटील यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानतो धन्यवाद व जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता छत्रपती शिवाजीराजे जन्मले म्हणून आज आपल्या या पूजा चालू आहे आज आपली मंदिर आपल्याला दिसत आहेत पहिला लगेच म्हणजे बक्षीस योग लागला तेव्हा लागलो माझा रंग माझ्याकडे आलाय काय पाठीवरती सन्माननीय हंस रवी आंबेकर यांच्याकडनं जांभळ्या रंगाचे 2 नोटा इथे आलेले आहेत 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याबद्दल हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे आभार मानते धन्यवाद सुंदर बुवा रसिकांचं मनोरंजन त्याचप्रमाणे अध्यात्म आणि प्रबोधन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे चांगला ते का चांगला म्हणणार कारण सोनाबाई सेवा संघ बोली सांगितला कित्येक वर्ष या ठिकाणी डबलवारी भजनाचा कार्यक्रम होतोय बरोबर ना आणि व ही परंपरा आज ते जपतायत आज मालवणी माणूस आज या जोगेश्वरी मध्ये ह्या इथे आहे म्हणून हे नामस्मरण टिकून आहे बुवा लक्षात दिला कारण भ म्हणजे भजावा
रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा आज महिलांनी सुद्धा हळदी कुंकाचा जो कार्यक्रम केला ना, मला वाटतं 5 वाजता काय 7 वाजता चालू केला, तो जवळजवळ 10 वाजेपर्यंत चालू होता. त्याच्यातली गंमत बघलं, प्रत्येक जणीने जी नावं घेतलेली आहेत ना, हे काय काय अफलातून. आणि तू सांगतो नवरा बायको मध्ये विश्वास नाही, विश्वास आहे त्या मोबाईल मुळे घुमलेला. पहिली लोक सोनं बँकेत लपवायची, आता सोन्यासारखी गोष्टी गॅलरीत लपवते आणि वर्ष पॅटर्नला. व पहिल्या स्त्रिया सकाळी लवकर उठायच्या, दरवाजासमोर टिपके काढून ते टिपके जोडून रांगोळी काढायच्या. आता उठत 4 वाजता, पहिलं मोबाईल घेणार, त्याच्यावरचे टिपके जोडणार, पॅटर्न लावणार. काळ बदललो ना, काय बदललं काय, वाईट काय सांगितलं काय, फक्त चष्मो लागलो. ह्यांनी त्याची विपर्यास केलं. म्हणतं किती जण चष्मेवाली होती, उद्या सकाळी त्यांना भुगूचा लागतात. तुझ्या माहितीसाठी सांगते, शेजारी नजर नसतात ना तर तुका अनपाणी गावाचा सुद्धा नाही, कधी अडचण असतात घरात. कळला? अरे समजा बायको मायरा गेली तर ती शेजारीनं येऊन विचारणार, भाऊजी गणू भाऊजी गणू भाऊजी तुम्हाला चहा हवी का कॉफी हवी. तो विचारणार, ती महत्वाची आहे. लक्ष दिला? अलंकार गुरु यांच्याकडनं विजय महाराष्ट्र या गीतासाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे यज्ञेश रितेश मोंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी नगरसेविका श्रीमती राजूताई पटेल यांच्याकडनं हे 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद. व मगाशी सुद्धा मला वाटतं ते खान साहेब आलेले, हारून खान, व ते पूजेला आले आणि ते मराठी एवढं अस्खलित बोलत होते ना, लक्ष दिला. म्हणजे आज जोगेश्वरी मध्ये परंपरा तुका बहुतेक 2.5-3 वाजता आता तू बघ काय धुमाकूळ घालतोय. व आधी एक गाणं घ्या, शिवशक्ती गोविंद पथक कडक 7 थर, इथे जोरदार या गोविंद पथकासाठी गाण्यामध्ये नाही बुवा, एकामेकाच्या खांद्यावर चढून, खांद्यावरती, कारण आपल्या कोकणात परिस्थिती वेगळी आहे, एकामेकाचे पाय ओढणार. पण हा खेळ असा आहे की याच्यामध्ये एकामेकाच्या खांद्यावर चढून त्यांचे पाय घट्ट पकडले जातात. इथे जोरदार शिवशक्ती मित्र मंडळासाठी त्यांच्यासाठी गाणं. मच गया शोर सारी नगरी रे, मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया विराज का गोपाळा
श्री करलाई देवी प्रसन्न मुक्काम पोस्ट हेदूळ संजय विष्णू मोहिते यांच्याकडनं स्वामींवर एक गाणं घ्या नक्कीच, व ही फरमाईश आहे स्वामींवरती. आज स्वामी समर्थ म्हटल्यानंतर येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि आज माझ्या पाठीशी संजय विष्णू मोहिते साहेब आहे. ते जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी मागाशी बुवांनी सांगितलं की अनिल देवळेकर त्यांच्याकडनं तुम्हाला बक्षीस आलं ना का, आणि आमच्या मोरे काकाने सांगितलं की कदम बुवांची साला काढा, होय ना. तर ते पहिल्यापासूनच माझ्यावर येतात किती एकटा काय कळत नाही. मी हसून चांगलं भजन केलं ते म्हणतात ह्या आता आगा म्हणता उडवतो लोक, ते लोकांचे पुढचे मोडतील तर बोल काय नसतो बघण्यासारखं हडेतडे मान फिरवतो. काय वाटला बुवा, तुम्ही सांगितलं की भुपे पद्धत, आणि या मंडळाने आपल्याला जेवण वाढलं ती पद्धत. पण आज बुवा ही मुंबईमध्येच परिस्थिती आहे का, कारण कोणाक वाका घोपण नाही, जेवण वाढूक वाका घोपण नाही, हे की नाही. आमची आजी त्यावेळी चुलीकडे बसायची, चूल फुकून जेवण बनवायची. ते का भात शिजलो तू कसं समजायचो, चमचो घाली आणि याची चिरडून बघितल्यावर तुला समजायचा भात शिजलो. पण आता जे आमच्या घरवाल्यांनी भात शिजलो कसं कळता, 3 शिटी झाल्या, आणि तो कुकरचो भात भवन खाल्यान का त्याचा पोट सुटता. मग ती सांगणार हो तुम्ही जरा जाड होत चाललाय, डायटिंग करा, काही होतं सकाळी जाणं घेऊन फिरा, मागा काय बदललं. बायकोक सांग ना, आता हल्लीच्या बायकांना सांगा ना चुलीकडे बसून जेवण करा. ती म्हणणार नाही माझ्या डोळ्यात धूर जातो, तिला किचन पाहिजे वट्टा, हो त्या वट्ट्यावर शेगडीवर कुकर, आणि भंगला जेवण करणार कसा, खाली स्पार्टेक्सचे लागे पाय थंडगार पडतात, मग चप्पल घालून जेवण करणार. लक्ष दिला. अरे फॅशनच झाली. पहिल्यांदा ते प्रेम होतं बुवा, नवरा पुढे चालला तर बायको 10 पावला पाठसून चालायची, ह्या प्रेम होता. तेव्हा गडे म्हणत गडे, त्या गडेत किती मजा होती माहिती आहे. या ना गडे, तुला काय म्हणतात गणू, तुला काय म्हणू. ते प्रेम आताचं प्रेम अळवावरचं प्रेम आहे की नाही. या मुलांसाठी सुद्धा गाणी येईल प्रेमाची. ती पोरगी आता ज्यांची लग्न नाही झाली तेव्हा ब्रेकअपचं गाणं काही ना, प्रेमवर लग तुझं आता मन भरलं तुझं, म्हणून मी मनापासून बघू तुमचा ह्याच भया. प्रेमवर लग तुझं आता मन भरलं तुझं, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा. त्याच्यावरती गाणं रचून मनात सुरू आहे की नाही. अजून ते प्रेम देवाचं प्रेम होतं, त्या प्रेम भारी होता. कागदावर लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का, की नाही. हल्लीची ही मुलं कॉलेजमध्ये जातात, कसले डे साजरे करतात, चॉकलेट डे, टेडी डे, आणि खायचो डे रे तो मिठी मारतो कसले. पण तुम्ही किती डे साजरे करा, कॉलेजमध्ये जा, मजा मारा, पण तुमच्या माहितीसाठी समजू जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेत ना ते तुमच्या पदरात. अरे काय माझ्या ढोरा सोडायचे तर सडेच सडे.
वर लोक बसली आहेत, त्यांनी त्यावेळी 1 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 5 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे. पण हल्लीच्या ह्या मुलांना विचार, हे विचार, ह्या मुलांना विचार, त्यांनी ती म्हणणार आम्ही पाहिलं नाही, पाहिलं नाही पण पुस्तकात. पण त्यांच्याच ताकदीने आज ही मुलं मोबाईल ऑपरेट करतात, त्या पद्धतीने ती जुनी जाणती लोक सुद्धा मोबाईल ऑपरेट करतात, बरोबर ना. आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. बुवा सांगतात भावाने भावाची साथ सोडली नाही पाहिजे. बायको मध्ये गेली तर काय करतात, तीच मेन कारणीभूत असतात. भावाचा लगीन झाला काय ती सांगणार तुमच्या भावाला सांगा दुसरा रूम घ्या, काय तो शोधात फिरा फिरभर, काय थुटपट्टी लावायची पण कशी तर तुझ्याकडनं शिकायला. बाकी अध्यात्म वगैरे तुझा खतरनाक आहे, त्या पद्धतीने मी तुझ्या त्या पंडूराजाच्या तर तूच काय तो कारमान. अरे बुवा महाभारत घडलं ना, ह्या महाभारत त्या मुलांना सांगा बया, पण त्यांचं लक्ष हा काय. आता हे पोरगे उभे होते त्यांना महाभारत सांगा उपयोग हा, रामाची सीता कोण बिगडे. जर आता त्या मुलांना काही तर नाही माहिती आहे, हल्ली जे सध्या काय चाललंय त्याच्यावरती बोला, आयुष्यावर बोलू का. बक्षीस येऊ लागलं टाक लागलोय हो. अरे जे दात पुढे त्याला 4 बिस्किट पुढे ते माका हट ना, पार्लेची खाव खूप जाण. सन्माननीय संतोष मोहिते यांच्याकडे 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. ते मोरे काका गेले नाही असे कागद लिहून तुम्ही सुरुवात केला ना, म्हटलं तुम्ही तुमका शोधू. हरिश्चंद्र चिकणी यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. काय नाही काका आमचा प्रेम मैत्री आहे, आम्ही किती काय बोललो तरी तो माझी साला काढून काय करतो ना, गेल्या टायमिंगला इलेल्या तेव्हा जरा भंग होतो, पण काय काय जणांची नजर लागली चालेल बारीक, पण बारीक असलंय तरी ऐकायचं नाही. 365 दिवसातले 300 दिवस मी बाहेर असतोय बाल्य करीत, फक्त 65 दिवस घराकडे, तरी माझी 2 कॅलेंडर आहे. विचार काय तुम्हाला अंकुराचा मिलाकडी भुसागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा सागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा सागर. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. तुम्हाला अंकुराचा मिलाकडी भुसागर, शेरणी शिकारी मी भाबडा सागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा सागर. तेव्हा फुल वाहण्याऐवजी सखे फुल वाहत गाणी बरीच येतात, ओल्ड इज गोल्ड. हल्ली एक गाणं आलं बघा, हर घर में है एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, हे जय श्री राम बोलेगा, हे भारत का बच्चा बच्चा, हे जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, हे जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नाम
मुलांसाठी काय मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. पण आम्ही लहान असताना आमच्यासाठी गाणं काय होतं, नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही बोले मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना 10वीत गेलो तरी एवढा वा लहानपणा देगा देवा देवाजवळ गेलो नाही काय सांगितलं, लहानपणा देगा देवा देव माझ्यावर खुश. डोक्यावर हात ठेवले म्हणालो तथास्तु. उंच माणूस असलो वाढलो आणि तो माडा सारखा. पण बुवा उंचीने जरी लहान असलो ना तरी मी तुमच्याकडे बघताना असा ताट पाण्याने बघणार, हे गणेश जर माझ्याकडे बघू तर खाली घालूनच बघू. हळदी कुंकाचा काय सांगत होतं म्हणता, हळदी कुंकू एकदा असं झालं आमची वहिनी बारी करून जाऊन झोपलो झोपला आणि वहिनी गेली उठू, अहो उठा आज संध्याकाळी की नाही माझ्या मैत्रिणी येणार आहेत हळदी कुंकाला, त्यांना वाण म्हणून काय देऊ. झोपेत न उठलं म्हणता, जाग तुझ्या मैत्रिणींचा मागा का सांगत होतो. तरी म्हणता अहो सांगा ना वाण म्हणून काय देऊ. चिडलो म्हणता माझा व्हॉट्सअप नंबर दे. लाटा पैसा पैसा काय बक्षीस येणार ज्याच्या नशिबाचा त्याला पहिला येणार, काय टेन्शन आहे. सगळ्यात चाललाय ह्याच्यासाठी. आता हे हय जमा केल्यात नेऊन कोणाक देणार, घरवाली बरं चोर खिशात ठेवलं तरी शोधून काढतात. आणि आता तर त्यांची मजाच हा लाडकी बहीण. आणि आमचा काय अरे त्यांकाच एवढी लाडकी बहीण योजना 1503 एवढे मोठी पर्स असता महिलांकडे, त्या पर्स मध्ये पैसे असले ना तरी खर्च एवढ्याशा पाकिटात न करता. लक्षात घ्या त्यांना या स्त्रियांना सुद्धा मंदिरामध्ये जागा आहे बुवा. श्रद्धा मंदिरातली आरती अर्चना आणि आमच्यासाठी काय घंटा. टीव्ही मध्ये सुद्धा मालिका मध्ये मध्ये लागले ते ऍड येतात की नाही, लक्ष लगाव तंदुरुस्ती पाहू काय मग ती मम्मी तरी पोरगा धावत, मोती लगाव खुद जान जाओ. आणि आपल्यासाठी काय इजगाड लगाव आपल्याला सुद्धा आहे ना कम नाहीये. तुमच्या घरात पाठवतले आता यांच्याकडनं 200 रुपयाची बहुमूल्याचं पारितोषिक त्याची फरमाईश आहे. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. रिद्धी आणि सिद्धी गप्प बसवा जो हात किया
प्रकाश लाड यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व देवाच्या बायका दोन, गणपतीच्या बायका दोन, रिद्धी आणि सिद्धी, बरोबर ना. मल्हारीच्या बायका भानुबाई आणि म्हाळसाराणी. पण आमच्यासारख्याने विचार केला नाही, चला दुसरा करूया, घरातली दांडको बाहेर काढली, लक्ष दिला. त्याच्यामुळे ज्याचा घरनीशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा. खरी परिस्थिती आहे. घरातली बरोबर वाकडा बघून चलत नाही. तू सांगतो फोन करणार, मायरा गेली काय, कुठे आहात, काय सांगणार, हो काय घरातच, मिक्सर लावून दाखवा. मग तो मिक्सर लावून दाखवा, खटाक खटा. अरे अरे आमचं तसं नाही वाजत, आमचं तो मिक्सर भारीचा. आणि मग अचानक घराकडे येणार आणि पोरग्या किचनला, पप्पा कुठे, मुलगा सांगणार काय माहिती, बाहेर गेले, पण जाताना मिक्सर घेऊन गेले. जाताना म्हणता मिक्सर घेऊन गेले, पण मिक्सर घेऊन गेले नाही, त्या बटन दाबून भेटून दाखवतो. काय प्रत्येकाच्या घरात जाऊन पिनी लावीने बटना फिरली, काय लोकांना फसवत. काय चायनाचं मिक्सर होतं काय, काय बॅटरी चालणार, चावटपणा नको. पहिलं म्हटलं गप राहाया, बघे काय करतात, तेव्हा कच लागलो कर तुझ्या त्याच कमवून गेलं. व ही मुलं देवाघरची मुलं आहेत. कोणी सांगितलं की पहिले मुलं बापाला बाबा म्हणायची, पण आताची मुलं बापाला काय म्हणतात, डॅड. जिथे पण डॅड. काकीला काकी म्हणायचे, आता म्हणतात आंटी. आणि मग दरवाजावरची वाजवतात घंटी. काय रे, काळ बदललो ना. हल्ली पहिली मुलं ऐकायची, वडिलांनी सांगितल्यावर ऐकायची, पण हल्लीची ऐकत नाही. हल्लीची ऐकत नाही. माझं बारका 5 वर्षाचं 5 मिनिटात घराकडे औषधकडे येणार, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. पैसे कशा, आईस्क्रीम खाऊ. मी बघून घेतलंय आणि बायकोक सांगलंय की पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. माझी बायको 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च करून आणलेलं. तेव्हा होईल, तेव्हा लग्न तेवढा खर्चात होईल, तेव्हा लग्न तेवढ्या खर्चात व्हायचे, आता नाही होईल. समजला. तिनं माझं ऐकलं आणि पोरगो इलो, मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. तिच्या मम्मीने सांगल्या, पप्पाने सांगितलं खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. एका राग गेलो, तू धावत गेलो बाजूक आमच्या दुकानात, धावत गेलो. त्या दुकानदारांना सांगता, काका एक आईस्क्रीम द्या. आता त्या काकांका माहिती समीर कदम बुवान तुझीला, त्यांनी दिल्या, यांनी 2 मिनिटात उडवल्या. परत म्हणता अजून एक द्या. असे 4 आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊ वाटेक लागलो. तो दुकानदार बोंबडता, समीर कदम बुवांच्या झिला 4 आईस्क्रीम खाल्लं, पैसे कोण देतला. झील माझ्यापेक्षा हुशार. म्हणता काकानू पप्पाने सांगितलं नाही, खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. कळलं. सोनाबाई सेवा संघ आज खरोखर तुम्ही सांगितलं की अंधाराला भीत नाही, उजेडाची साथ आहे. आणि शक्ती गोविंदा पथकाची पोरं कोणाच्या बापालाही घाबरत नाही. पण एक सांगतो, बापाला घाबरू नका, पण आईलाही घाबरू नका. पण आई वडिलांची जी सगळ्यात देव कोण आहे, तर आपल्या आई आणि वडील. कारण आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आपण आईलाच महत्व देतो. प्रत्येक जण कामावरून घरी आलो की आपल्या मुखातून येणार, आई कुठे आहे. कोण विचारतो, बाबा कुठे, तू जाय ना तिकडे. आईला विचार, आई कुठे. काम काय नसतं, पण ते प्रेम आहे ना. आई जशी श्रेष्ठ आहे, साने गुरुजींनी पुस्तक लिहिलं, श्यामची आई का नाही लिहिलं श्यामचे बाबा. तुका माहित कोण, आमच्या बाजूला होत. बाप सुद्धा डोळ्यात पाणी येतं बघा. पण त्या बापाची परिस्थिती कशी आहे, त्या एखाद्या समुद्रात पोहणाऱ्या माशाप्रमाणे. मासा सुद्धा रडतो, पण त्याचे अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होतात. म्हणून आई बापाची सेवा करणं गरजेचं. आई जशी श्रेष्ठ आहे, तसा बाप सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. बाप आपल्या मुलाला 1,500 रुपये दिले, सांगेल जा तुला चांगले कपडे घेऊन ये, पण आपण फाटकी बनियान घाली.
मुलाला 10-15 हजाराचा मोठा मोबाईल देईल, पण आपण छोटा मोबाईल वापरेल, 8 दाबले का 9 बाहेर येतात. हा बाप आहे ना बुवा. बाप कळणं गरजेचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये. बापाची प्रॉपर्टी किती आहे, संपत्ती किती कमवा, पण बापाची प्रॉपर्टी किती आहे याला महत्व नाही. त्या बापाची सावली शेवटपर्यंत आपल्या पाठीशी किती आहे याला महत्व द्या. आज आम्ही लाजा नको रे, ये रे बक्षीस देवचा बिंदास द्या. एकच वादा आमचे मोरे दादा, एकच वादा आमचे मोरे दादा, एकच वादा मोरे दादा, वादा मोरे दादा, एकच वादा मोरे दादा, वादा चांगले मनोरंजन केल्याबद्दल 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. आणि हे 51 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. हा म्हणतो संदीप बाणे यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून तुमच्या फरमाईश, कारण काय एकतर कार्यक्रमाला उशीर झालाय, सततचे कार्यक्रम आहेत आणि आता सध्या आता मागे गणेश जयंती, त्यामुळे रोजच कार्यक्रम आहेत. मुंबई गाव दौरा नाही का बुवा, त्यामुळे स्वीट अँड शॉर्ट. कारण मगाशी मी सांगितलं कोणती गोष्ट अति केली की माती होती, बरोबर की नाही, म्हणून स्वीट अँड शॉर्ट. कारण बुवा प्रजासत्ताक दिन आहे, झेंडा फडकवायला जायचं आहे. हो म्हणतो आईचे मोल कसे मोजावे, आईचे मोल कसे मोजावे, बापाचे मोल कसे मोजावे, कसाला वार तुम्ही आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे स्वर्ग बाबा. गाणी बरीच येतात जातात आणि बाकी काय बोलले नाही. सुख म्हणजे काय असतं ह्या हरिनामामध्ये सुख आहे. एक वेळ आज आम्ही भजनी बुवा, एक वेळ माझी आमदार होतील, माझी खासदार, माझी नगरसेवक होतील, पण माझी भजनी बुवा कधी होणार नाही. आम्हाला कोण म्हणणार नाही की माझी बुवा आहे, म्हणतील काय बुवा
बुवा म्हणजे बुवा, बुवा या शब्दाचा अर्थ काय? बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. तुम्ही आहे काय सांग? समीर कदमाच्या दातात खोल आहे. अरे दुनिया खोल आहे, जिंदगी खोल आहे. आपला नाच करायचा नाही, आपला विषय खूप खोल आहे. आपल्या दोन दातांमध्ये खोल आहे. काय पिताना आपण तुला घालून पितो कळलं? खोल आहे म्हणतात. सन्माननीय संतोष मोहिते आणि संजय पवार यांच्याकडनं हे 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. वा रंग येता ना, काय धूर येता? अनंत चिंता चढती अन संकट येती जाती, येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती. येईल तेव्हा तुला मानवा स्वामींची प्रचिती. जय जय स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. एक म्हणजे त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे म्हणजे ज्यांनी संविधान लिहून या भारताला प्रजासत्ताक बनवलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो की नाही? साहेब हे नाव फक्त दोन नावामध्ये जोडलं गेलं. एक म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक वेळ समीर साहेब होईल पण गणेश साहेब कधीच होणार नाही. कुमार चिन्मय आणि परांश पाटील यांच्याकडून श्री स्वामी समर्थ यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करतोय, आभार मानतोय. काय हा जन्मच मुळात हरिनामासाठी झालेला आहे. जरी बारीक झालं ना, तू माझी सालपटा किती काढायची तेवढी काढ, पण आज शरीर एष्टीने जरी बारीक झालं तरी तुम्हाला एक सांगतो, जर दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल, आणि जर का हा मानव जन्म पुन्हा मिळाला तर या हरिभजनाचा दास होईल. लक्ष दिला? बाकी बरं ना? चष्मा लावलं? सुख बुवाने सांगितलं, सुख आपल्या अंगणात जर सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या अंगणात सुखाचं झाड लावणं गरजेचं आहे, तर आपल्याकडे सुख येणार. त्या सुखावरती सुद्धा गाणं गेला. काय बघा, थोडे आंसू है थोडी खुशी, आज गम है तो खुशी, जिंदगी की आई
राहायचं नाही. सुख गेल्यानंतर परत दुःख येणार आहे. हे चक्र चालूच राहणार आहे. कारण बुवा माणसाचं आयुष्य हे उसळत्या चेंडूप्रमाणे आहे. चेंडू आपटला की तो तेवढ्याच उंचीने वरती जातो, तेवढ्याच उंचीने खाली येतो. त्याच्यामुळे उडी मारून जमत नाही म्हणतोय बुवा. म्हणून न भाला न झगडा न तंटा न भांडण पाहिजे. हरिभजनात भांडण करून काय करायचं? ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. कारण या भगवंताच्या दरबारी व फक्त आणि फक्त भजन पाहिजे. आणि म्हणून या सोनाबाई सेवा संघाने अखंड अविरत हे जे कार्यक्रम करतात ना, दर वर्षाला डबल बारीच आहे. सोपी गोष्ट नाही. एखाद्या माणसाला घरामध्ये जेवण वाढताना सुद्धा 10 वेळा विचार केला जातो, है की नाही? पहिला काळ वेगळा होता, आता काळ बदलला. तेव्हा 10 रुपये सुद्धा भरपूर काय काय यायचा. पहिल्यांदा लोक घराकडे गेल्यावर तांब्यातनं पाणी द्यायच्या, आता बाटली काढून द्यायची. बसायला पाट द्यायचा, आता प्लॅस्टिकची खुर्ची. पाश्चिमात्य संस्कृती आजकाल फॅशन झाली. कॉलेजमधून जर कॉलेजच्या रस्त्याने गेलात ना, तर ती पोरगी कॉलेजमधनं बाहेर पडली का असं वाटतं काहीतरी तरी दंगलीत नाही. होय फाटलेला थै फाटलेला बॉम्ब स्फोटत नाही. काय फॅशन आज व समाधान किती कमवा. पहिल्यांदा लोक घरात जेवायचे आणि बाहेर यायला जायचे. आता घरातच जेवतात आणि घरातच. लोक म्हणतात प्रगती पाहिजे प्रगती पाहिजे. पहिल्यांदा 2.5 रुपयाचा पेपर घेऊन ह्याला जायचे, आता 20,000चा मोबाईल घेऊन जातात. तरी प्रगती काय पाहिजे? समाधान. आमच्या गावात हे गण्या तुका भुपे पद्धत नाही. ती जी सारवलेली जमीन असताना त्याच्यावर बसून जेवण वाढतो आम्ही. भुपे पद्धत आमच्या मुंबईत गेलंच ना, ही वट सावित्री असतात तेव्हा महिला काय करतात, आमच्याकडे एवढे एवढे मोठे वड, त्या वडा कशा फिरिया मारतो. मुंबईत गेल्यावर परिस्थिती बिकट. जे वड असतात ते ठीक आहे, पण काय काय जणांकडे नाही गावलं जवळ, तर दुकानात बाजारात जाणार, वडाची फांदी हाणणार आदल्या दिवशी आणि फ्रीजर मध्ये ठेवणार. वड म्हणजे काय, आपला नवरा. फ्रीजर मध्ये ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना तांब्यात ठेवणार आणि ते का फ्रीजर मधनं काढणार. वड झालेलं असतं ताट, नवरदेव ताट, आणि त्याला म्हणा वडा पाव. पूर्व येणार नाही म्हणा, मम्मी नुसता वडा पाव चटणी नको. अजून सुद्धा बुवा आपली संस्कृती काय, प्रत्येक मुंबईकराला माझं एकच सांगणं आहे, आपली संस्कृती काय हे आपल्या मुलांना शिकवणं आणि दाखवणं गरजेचं आहे. म्हणून द्या ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. येताना एकटं यायचं, जाताना एकटं जायचं. जाताना एकटं जायचं, जाताना एकटं जायचं. रडतं यायचं, जाताना रडून जायचं. जाताना रडून जायचं, जाताना रडून जायचं. येताना आपण एकटं येतो, जाताना सुद्धा एकटं जातो. काय आणलेली काय नाही, बरोबर ना? येताना एकटं येतो. आईच्या गर्भामध्ये जेव्हा असतो तेव्हा देवाला सांगतो, मला या महासागरातून बाहेर काढ, तुझे उपकार कधी विसरणार नाही. त्यावेळी देव 9 महिने 9 दिवस 9 घटका झाल्यानंतर पाठच्या कमरेच्या पाठीमागा 2 खड्डे असतात, ते आपटे लावतात आणि ढकलून देतात, जा तुझ्या कर्माचा तू. आणि त्यावेळी देव विचारतो, आता तू बोललेलं शब्द पूर्ण कर, माझे उपकार विसरणार नाही. तेव्हा तो पोरगा ते जे असतं ते सांगतात, का म्हणजे मी आता तुला केव्हा सांगितलं, होय ना? काळ बदललाय बुवा, लक्ष दिला. भगवंताच्या
भांडण पाहिजे ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे महाभूतानी देह बनला शर्माचा देह बनला कर्माचा देह बनला कर्माचा भोग झाले प्रभाव वर्माचा प्रभाव वर्माचा सुख दुःख भोग प्रभाव हा वर्माचा बुवा कारण पंचमहाभूताने हा देह बनलाय ईश्वर काया नाही का म्हणून दुःख भोग झाले प्रभाव वर्माचा प्रभाव वर्माचा प्रभाव वर्माचा घोडा गण पाहिजे घोडा गण पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे तंटाला भांडण पाहिजे ना झगडा ना तंटाला भांडण पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे भंगुर देह हा मातीमध्ये विरणार मातीमध्ये विकणार मातीमध्ये विकणार या ठिकाणी सुप्रसिद्ध पकवादक ढोलकीवादक आकाश सावंत आपल्या जोगेश्वरीचे आहेत एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होते उपस्थित आहेत धन्यवाद त्याचप्रमाणे चकवा वादक सचिन मिस्त्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा लाखलाख आभार धन्यवाद भंगुर देह हा मातीमध्ये विरणार मातीमध्ये विकणार मातीमध्ये विकणार आम्ही सारे चरणावरती पडणार कर्णावरती करणार कर्णावरती करणार प्रत्येक जण जन्माला आलाय तो जाणार आहे कारण जन्म हा शब्द बघा ज म्हणजे जन्म म म्हणजे मृत्यू आणि त्या मला जो अर्धा न जोडलाय तो न म्हणजे नामस्मरण आणि म्हणून जन्म आणि मृत्यूच्या मध्ये नामस्मरण करणं गरजेचं आहे बरोबर की नाही व त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला जुन्या जात्या पंचरत्नांनी सुद्धा काय अप्रतिम भजनं केली पण आता काळ बदलत चालला पहिली पारंपरिक बाऱ्या व्हायच्या सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत पण आता 20-20 लोकांना थांबायला वेळ नाही बुवा म्हणून मालवणी माणसांसाठी सांगतो बुवा मालवणी माणसा मुंबईतील असतात सन्माननीय SS लाड यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांना जो त्रास झालेला आहे लवकरात लवकर त्यांना बरं करावं आणि त्यांचं आरोग्य वाढू दे अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतोय आणि म्हणते मालवणी माणसा मुंबई केल्यास तर मालवणी बोला करा जाणगो काय ती गोडी आहे बघा मालवणी भाषेत पण आम्ही मुंबई ट्रेन मध्ये चढलो की मराठी भाषा विसरतो ही परिस्थिती आहे खरा की नाही कोणाला मराठी माणूस जरी बाजूला असला तरी त्याला विचारणार भाई साहेब स्टेशन कोणता आया आणि मग तो पण हिंदीत सांगणार अमुक स्टेशन आया आणि थोड्या वेळ त्याच्या बायकोचं फोन येतो पाहिजे तो मराठीत बोलायला लागला की नंतर समजतो पण मराठी आहे जे आक्रमण चालू आहे मुंबईवरती ते दूर गेलं पाहिजे लक्षात दिला आपली मालवणी सोडायची नाही मालवणी भाषा साता समुद्रा पलीकडे नेले किंवा मालवणी भाषेत काय गोडी आता ना मालू वाणी मालू म्हणजे गोड आणि वाणी म्हणजे भाषा होय की नाही लक्षात दिला रे म्हणून सांगतोय मालवणी माणसा मुंबई केल्यास तर मालवणी बोला कळत नको रसाळ असा साखर पाणी झालं तरी मालवणी आपला त्रासा आपला त्रासा जेव्हा मालवण आपला त्रासा जेव्हा आपला त्रासा मालवणी माणसा मुंबई केल्यास तर मालवणी बोला कला नको मालवणी माणसा मुंबई केल्यास तरी मालवणी
चिटकवले तेव्हा गाण्यात ना बोलायचं गाण्यात आता हे अकडे कटकवारी तुझ्या मानेला तुझ्या गोडार बोल येऊ तेव्हा गाणी कशी होती बघ अरे बांबूला बांबू चिटकवले गणेश बुवाला पटकवले बांबूला बांबू चिटकवले गणेश बुवाला पटकवले बांबूला बांबू चिटकवले गणेश बुवाला पटकवले गाण्यात काय तर आपलं काय भांडणाचा काय विषय नाही तू काय माझं देणे कधी नाही मी तुझी देणे कधी आपली वयवरची भांडणं आहे असू दे म्हणू द्या माझ्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व सुद्धा याच्यानंतर पेटूचं काम करते नारायण
भजना